निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने उन्हाळी शिबिराचे आयोजन स्वयंसेवकामार्फत केले जाणार आहे। याकरिता प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने 2 ते 3 स्वयंसेवक यांचे रजिस्ट्रेशन करावे अशा सूचना आपल्याला मिळालेल्या आहेत। रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला लिंक दिलेली असेलच। सदरील लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतात। अगदी कमी वेळामध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्याला सदैव मिळत राहील। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करणार आहोत। लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 ऑप्शन मिळणार आहेत, एक व्हॉलंटियर आणि एक पेटीएम। तर आपण स्वयंसेवकाची नेमणूक करत आहोत तर आपण व्हॉलंटियरवर क्लिक करणार आहोत। इथे आपल्याला जो स्वयंसेवक आपण नेमणार आहोत त्याचा मोबाईल क्रमांक इथे नमूद करावायचा आहे। मोबाईल क्रमांक नमूद केल्यानंतर व्हेरीफाय मोबाईल यावर आपण क्लिक करूया। इथे आपण यस म्हणूया। यस म्हटल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला इथे ओपन होणार आहे। इथे आपल्याला जी बेसिक माहिती दिलेली आहे ती इथे आपण भरणार आहोत। सर्वप्रथम आपण स्टेट नेम, आपलं जे स्टेट असेल ते स्टेट आपण सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम, जे डिस्ट्रिक्ट असेल ते आपण इथे सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर ब्लॉक नेम, त्यानंतर कम्युनिटी नेम, ज्या गावासाठी आपण स्वयंसेवक नेमणूक करत आहोत ते गाव आपल्याला इथे निवडायचे आहे। त्यानंतर नेम, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, स्वयंसेवकाचं इथे आपल्याला नाव नोंदवायचं आहे। स्वयंसेवकाचं नाव नोंदवल्यानंतर इथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर एज सिलेक्ट करा। आता इथे आपल्याला महत्त्वाची माहिती भरायची आहे, सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट। तर इथे आपल्याला बरेचसे ऑप्शन आलेले आहे, तर आपल्याला इथं स्टेट गव्हर्नमेंट बॉडीज हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डू यू हॅव अ POC, इथं आपल्याला नो म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं असोसिएटेड प्रथम टीम मेंबर, आपल्याला इथं जिल्ह्यावरून जे नाव दिलेलं आहे ते आपल्याला इथं नमूद करावायचे आहे। म्हणजे आपल्याला जो टीम मेंबर आहे तो टीम मेंबर इथं आपण नमूद करणार आहोत। हा टीम मेंबर प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा असू शकतो। आपण याची खात्री करूनच इथं आपला टीम मेंबर त्याचं नाव इथं नमूद करायचे आहे। टीम मेंबरमध्ये इथं आपल्याला टीम मेंबरचं नाव आणि मोबाईल क्रमांक, शेवटचे 4 अंक इथं दिसणार आहेत। त्यानंतर इथं बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून रजिस्टर व्हॉलंटियर करायचं आहे। जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे नंबरवर आपल्याला डिफॉल्ट 4 अंकी पासवर्ड हा गेलेला आहे। याप्रमाणे आपण एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे। आपल्याला जेवढे आवश्यक स्वयंसेवक असतील त्यांची नोंदणी आपल्याला इथे करायची आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह।